हाय हॅलो. तर आता सकाळचे 6 वाजलेत. मिस्टरांना डबा देऊन त्यांना कामाला पाठवले. मी नवीन ट्रायपॉड आणला आहे, तर त्याचं कसं काम करतो ते चेक करते. तर ते मला आवडलं खूप, म्हणून मी 2-3 पोज पण दिल्या. मस्त आहे. तसंच गेले काही दिवस 3-4 दिवस झाले अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी खंड 3 हे वाचत होते. ते आज पूर्ण वाचून झालं आहे. त्याचं काही विश्लेषण सांगते तुम्हालाही ते नक्की आवडेल. तर पहिलं आहे केवड्याचं कणीस. ही कादंबरी जयसिंग आणि सई यांच्या प्रेमाचं वर्णन केलं आहे. तसेच जयसिंग हा अण्णाभाऊंच्या दुसऱ्या नायकांसारखा बंडखोर क्रांतिकारी नाही, तर तो अनाथ आहे आणि तो सईच्या प्रेमात असतो. सईसुद्धा इतर नायकांसारखी बंडखोर नाही आहे, तर ती दुःख अन्याय सहन करणारी मुलगी आहे. ही कादंबरी निखळ प्रेमकथा अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली आहे. दुसरी आहे रूपा. यातील नायिका रूपा असते. ती सुंदर असते, मनाने साधी, सरळ, भावनिक आहे. दिनकर हा नायक आहे. सदाचारी, घरंदाज, अब्रूदार आहे. दुसऱ्या स्त्रीकडे तो आदराने बघत असतो. तसेच तो खरं बोलणारा, इमानदारी आणि नैतिकता मनात ठेवणारा व्यक्ती आहे. धाडसीसुद्धा आहे. ते यामध्ये विचाराने चांगला व्यक्ती विचाराने दुष्ट असणाऱ्या खालच्या पातळीच्या व्यक्तीचा पराभव कसा करतो याचे वर्णन यामध्ये आहे. तर तिसरे आहे आग म्हणून आहे. तर ह्या कादंबरीत प्रेमात स्वतःला अर्पण करणारा अनंत याची प्रेमकथा आहे. यामध्ये खऱ्या व पवित्र प्रेमाचे वर्णन आहे. शेवटी त्या दोघांचं काय होतं हे तुम्हाला पुस्तकात वाचायला भेटेल. तुम्ही ती नक्की वाचा. मला तर खूप आवडली होती. आग आहे कादंबरी. तर चौथी आहे आगात. आगात ही कादंबरी मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या सर्वसामान्याची आहे. तिथे जगत असलेल्या व्यक्ती यांच्या मनातील विचार, भावना, लोभीपणा यांचे चित्रण केले आहे. तसेच यामध्ये कामगारांचे शोषित कसे होते हेही यामध्ये आहे. अण्णाभाऊने सांगितले आहे. रत्ना. लास्टची आहे रत्ना. रत्ना ही कादंबरी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाच्या बायकोचे जीवन कसे आहे तसेच रत्ना ही पवित्र, चारित्र्यवान आहे. प्रत्येक कठीण प्रसंगाला खचून न जाता परिस्थितीशी संघर्ष करते. तर या सगळ्यामध्ये मला रत्ना ही खूप आवडली आहे. तर तसेच तुम्हाला जर पुस्तकाची आवड निर्माण करायची असेल तर तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या कथा कादंबऱ्या वाचू शकता. आणि यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनातील व्यथा, विचार, भावना हे सुद्धा आहे. त्यामुळे ते समजून घेता